दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या G20च्या परिषदेला सुरुवात झालेली आहे आणि या परिषदेमध्ये जे डिक्लेरेशन जे आहे ते डिक्लेरेशन मांडण्यात आलं दक्षिण आफ्रिकेकडून हे डिक्लेरेशन आणि अशा पद्धतीचं जे घोषणापत्र बनवण्यात आलेलं आहे त्यावरती अमेरिकेने मात्र आक्षेप घेतलेला होता आणि अशा पद्धतीचं पत्र बनवू नये अशा पद्धतीची अमेरिकेची मागणी होती पण तरी दक्षिण आफ्रिकेच्या या G20च्या शिखर परिषदेमध्ये हे जे घोषणापत्र आहे ते सर्व सहमतीने मंजूर करण्यात आल्याचं दावा केलेला आहे ज्यामध्ये सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी या संदर्भातली सहमती दर्शवली असल्याचं जे दक्षिण आफ्रिकेचे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे। तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी महत्त्वाची आहे ती अध्यक्षपद आगामी काळामध्ये G20चं 2026 अमेरिकेकडे जाणार आहे पण अमेरिकेकडे जात असताना जे दक्षिण आफ्रिकेने त्यासाठी वेगळं नियोजन केलेलं आहे आणि या परिषदेतच हे ते दिलं जाणार नाहीये तर त्यासाठी काही दिवसानंतर एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला जाईल आणि त्यामध्ये ते अध्यक्षपद दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका दक्षिण आफ्रिकेने घेतलेली आहे। काळे जॉन्सबर्ग